टाळ आपल्या गळ्यात असले तर आपण वारकरी खऱ्या अर्थाने आहोत. नाही तर आपण फक्त भोजनावळीसाठी वारकरी आहोत, मी असं सांगेल. पुन्हा परत ते देश महासत्ता झाल्यावर माझ्या रेशन कार्ड मध्ये किती किलो गहू जमा होतील या वारकरी आहोत, मग आपण भोजनावळीतले कार्यकर्ते आहोत, मी असं सांगेल. पण जर प्रयत्नातले वारकरी आपण असलो तर आपल्या गळ्यामध्ये टाळ कसले पाहिजे, प्रयत्नांचे टाळ असले पाहिजे. इकडे लक्ष द्या. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण खटाठोप करणारे कार्यकर्ते पाहिजे. कायम देशसेवा करण्यासाठी किंवा जे काय असेल ते आपल्या वाट्याला जे काय आलं असेल त्याचे प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा पुन्हा परत समजून घेतलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, पुन्हा रिसर्च केला पाहिजे, पुन्हा परत नवीन नवीन अप्रोचने आयडिया यूज केल्या पाहिजे, इनोव्हेशन केलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी केली पाहिजे. हा एक प्रयत्न आहे. खूप काही मोठं लेक्चर नाही देत, पुन्हा परत लेक्चर होऊन जाईल. पण पुन्हा परत एकदा सांगतो की आपण जेव्हा आता दोघं हाताने प्रॅक्टिस करतोय, अबॅकस शिकतोय, तर आपली पण थोडीशी अंडरस्टँडिंग, आपली पण थोडीशी अपडेट झाली पाहिजे. मी अशी एक अपेक्षा समजतो. ओके ना. आणि खऱ्या अर्थाने लॉंग टाइम साठी आपण वारकरी असलो पाहिजे प्रयत्नांचे. सो पुन्हा परत कुठं गेलो बाबा, काय होतं लिहिलेलं? हा, कुठं गेलं? गेलं. काय लिहिलं होतं? गेलं. 34 34 multiply into 6. इंटू 6. आपण असं केलं, हे तीन तीन रॉड मध्ये आन्सर येणार आहे. इकडे लक्ष द्या. पहिले रॉडवर समजून सांगतो आणि मग बोटांवर कसं ऍप्लिकेशन होईल. तर आपण असं केलं होतं की माझ्याकडे तर दोनच दोनच हात आहेत, दोनच हात आहेत. मग सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. हा माझा लेफ्ट हँड आहे, हा माझा लेफ्ट हँड आहे, आणि हा माझा राईट हँड आहे. इथपर्यंत तर सर्वांना क्लिअर आहे ना? हा माझा राईट हँड आहे आणि हा माझा लेफ्ट हँड आहे. आपण असं शिकलो होतो की लेफ्ट हाताच्या बाजूला पण अजून एक मला हात आहे, सुषमाताई. त्याला व्हिज्युअल पॅटर्न म्हणतो आपण. हळूहळू आपली 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 पात्रता वाढते आणि हळूहळू आपल्याला लक्षात येतं की यस, या बाजूला पुन्हा पुन्हा परत लेफ्ट साईडला पुन्हा परत मला एक हँड एक्स्ट्रा आलेला आहे, एक हँड एक्स्ट्रा आहे, आणि तो 100चा रॉड आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. तो कसला रॉड आहे? 100चा रॉड आहे. 100. आपण असं व्हिज्युअलाइज केलं होतं. आणि म्हणून आपण असं बघितलं होतं की 3 6 18, 3 6 18, आणि म्हणून एक 100 वर केला होता आपण, आणि 8 आपण 10 वर केला होता. आणि म्हणून आपण दाखवताना असं दाखवत होतं की इथं 8 ऍप्लिकेशन केलं, आणि या हाताच्या बाजूला एक हात ऑलरेडी आहे मला, त्याच्यावर ऑलरेडी 1 मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. 100चं 1 केलेलं आहे, 1 केलेलं आहे. इकडं लक्ष द्या. आणि नंतर पुन्हा परत आपण असं बघितलं होतं की मला पुन्हा परत हे ऍप्लिकेशन करायचंय. 6 4 24. इकडे लक्ष द्या. 24. काय कसलं ऍप्लिकेशन करायचं मला? 24चं ऍप्लिकेशन करायचं, 4 ऑन युनिट रॉड. पण आधी मला हा 2 डायरेक्ट. हा 10च्या रॉडवर करायचा आहे. पण इथं 2 नाहीये, इथं 2 नाहीये, म्हणजे किंवा 20 नाहीये. आणि म्हणून या 2 किंवा 20 साठी -8 +10. प्लस. आणि हा +10 कशावर झाला? 100 वर झाला. हा +10 कशावर झाला? 100 वर झाला. सुषमाता इकडे लक्ष द्या 100%. हा +10 कशावर झाला? 100 वर झाला. 100 हा, बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं कडी लावून घ्या. 1,00,000 रुपये भरले, त्यांना दम द्या. मी 1,00,000 रुपये भरलेत, मला रिस्टर्ब नका करत जाऊ म्हणून. असं पुन्हा प्रश्न नाही राहणार उद्या. -8 +10, आणि म्हणून -10 +10, आणि म्हणून हा -10 +10 झाला तो 100च्या रॉडवर. आणि हा 4 इज द डायरेक्ट अवेलेबल. डायरेक्ट 4 इज द डायरेक्ट अवेलेबल. 204. आन्सर इज द 204. 204. म्हणजे हा 0 दिसतोय, हा 4 दिसतोय, आणि 100च्या बरोबर 2 दिसतोय. आता तुम्ही इतकं छान आन्सर बोलतायत तरी तुम्ही म्हणतात मला समजलं नाही. मला काही समजलं नाही. मग तुम्हाला काय समजलं नाही नाही ते? का आता? हा. नाही सर, एकदा कन्फर्म करून घेतलं, पण आता काही डाऊट नाही सर. हा, मग आता माझं ऐकून घ्या. आता ऐकून घ्या, कान पकडतो, इकडे लक्ष द्या. याच्यासाठी असतं एक मंत्र आहे, जगातला एक मंत्र आहे. तो फक्त आपल्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी नाही, सर्वांसाठी. जे मी आत्ता शिकलो, जे मी आत्ता शिकलो, त्याला 24 आवर मध्ये एक रिव्हिजन झालं पाहिजे. हे लक्षात घ्या.
जे मी आता शिकतोय ना, त्याला 24 मध्ये इन्स्टंट रिव्हिजन म्हणतात त्याला. आणि त्याच्यासाठी मी मुलांना नेहमी सांगत असायचो, माझ्याकडे जे मुलं राहायचे त्यांना सांगायचो, बाबा रे, तुमच्या मुलांना किंवा तुमच्याकडे जे क्लासमध्ये मुलं असतील त्यांना बोलायला शिकवा. आजी, आजोबा, आई, वडील, नातेवाईक, हे बघा आपण चांगलं शिकवतोय ना, आपलं नाणं खणखणीत आहे ना, तर मुलांना सांगायचं जाऊन, म्हणजे तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, संस्कृत, इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी काही शिकवा. पण त्यांना सांगा, बाबा रे, जाऊन इन्स्टंट रिव्हिजन, पहिलं इन्स्टंट रिव्हिजन असतं टेल टू अदर, म्हणजे लगेच दुसऱ्याशी कॉम्युनिकेट कर. मला माहिती लेकरं काय लगेच नोटबुक पेन घेऊन लगेच ते काय लगेच हे नाही, ते एकलव्याचा वाना ते लगेच प्रॅक्टिस करतील. पण त्यांना सांगा लगेच जाऊन कोणाला तरी शिकव, कोणाशी बोल, पण बोल. आणि मग त्याच्यातून आपले पण आपली पण जी इनडायरेक्टली आपण नेमकं काय शिकवतोय हे पालकांपर्यंत किंवा सर्व समाजापर्यंत मेसेज जातो, की टीचर राईट आहेत, राईट चाललंय. आणि लेकरांना पण सवय होते की कम्युनिकेशन स्किल त्यांचं डेव्हलप होतं. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट शिकत असाल तरी त्यांना सांगायचं की कोणाशी तरी, नाही काहीतरी मुलांना एक एक तास वाया घालवतात मुलं व्हॅनमध्ये, स्कूल व्हॅनमध्ये. काय काय धिंगाणे करताना मी जाता येताना मी डोक्याला हात लावतो, आजकालचे मुलं काय काय धिंगाणे करतात व्हॅनमध्ये. त्यांना गुड क्वालिटी, गुड ह्युमन बिंग्स, त्याच्यामुळे खूप कचरा आपल्याकडे इंडियामध्ये माणसाला का किंमत नाही त्याच्यावरून पण कळते. कारण झुरळांसारखी परिस्थिती माणसाची. कारण झुरळ जशी मस्ती करतात ना ड्रेनेजमध्ये, तसेच माणसं पण मस्ती करतात एकत्र आले की. ही फक्त माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे. का म्हणून झुरळासारखी किंमत झाली माणसाची. त्यासाठी माणसं शिस्तबद्ध स्वयंसेवक, मी बोललो ना, टाळकरी झाले पाहिजे. प्रयत्नांचे वारकरी झाले पाहिजे. जे जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत माणसाची किंमत वाढणार नाही या देशामध्ये. आणि म्हणून सांगतो की मुलांना, आपण तरी आपल्या मुलांना, किंवा माझ्याकडे 50 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, 10 मुलं आहेत, 100 मुलं आहेत, त्यांना सांगितलं दुनिया काय करते त्याच्याशी घेण्यात देणं नाही. पण तुम्हाला गुड ह्युमन बिंग तुम्हाला बनायचंय. चांगले प्रयत्न करणारे वारकरी तुम्हाला बनायचंय. आणि त्यांना सांगायचं, बाळा, अर्धा पाऊण तास वाया घालवतात तुम्ही व्हॅनमध्ये, त्यावेळेस चांगल्या गोष्टी शिका, चांगल्या गोष्टी शेअर करा, चांगल्या गोष्टी पार्टनरशी बोला. हळूहळू एकापासून सुरुवात झाली तर सर्वजण एकमेकाला, याला म्हणतात इन्स्टंट रिव्हिजन, म्हणजे प्रिव्हियस रिव्हिजन, पास्ट रिव्हिजन, पोस्ट रिव्हिजन म्हणतात त्याला आपण. की आज टीचर मला स्कूलमध्ये काय शिकवणार आहेत त्याचं पण एक रिव्हिजन करून जायला पाहिजे असतं. आणि आज टीचरने शिकवलेलं पण मी नंतर रिव्हिजन केलं पाहिजे, इन्स्टंट रिव्हिजन. या सगळ्या गोष्टी अ, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही डीएड बीएड केलेले आहेत, म्हणजे मी इथं बडबड करण्यापेक्षा ऑलरेडी हा सिलेबस तिथं तुम्हाला शिकवलेला असतो अर्चनाताई, असं मला वाटतं. ते ऑलरेडी टीचर ट्रेनिंगमध्ये हे सर्व असतं. कधी कधी आपण विसरून पण गेलेलो असतो. तर हे सर्व मला टायमिंग बघून घेऊ द्या बरं का. हां, 11 वाजले, अजून वेळ आहे अर्धा तास. मला वाटलं झाले काय 11:45. ओके, ठीक आहे, वेळ आहे अजून. ओके. सो आपण कुठं होतो? रिव्हिजनवर होतो. तर रिव्हिजन करायला पाहिजे, म्हणजे मग काही डाऊट नसतो. असं काही नाही वाकताईने प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं, पण प्लीज रिव्हिजन केलं पाहिजे. सो अजून एक लक्षात आलं का? वाकताई, स्नेहा वाकताई, काल परवा शिकलो होतो आपण. पण पुन्हा हो, परत हो सर. काय म्हणता? हो सर. नाही, नाही. तुम्ही विचारला म्हणून मी रागवलो नाही बरं का. तुम्ही म्हणाल, अरे नाही, बाबा, या बाबाने भलतंच काहीतरी लेक्चर दिलं, असं नाही. पण जरूर विचारा प्रश्न, नाही. म्हणजे मला बोलता येतं प्लीज. ओके. हो सर. ओके. पुढचं पुढचं काय तर सांग. तुम्ही आज बियॉन्ड द बॉर्डरचं सांगणार होतात. विचार कसं करायचं ते. नाही, मला ते प्रेझेंटेशन मधून घेता येईल. मी उद्या तुम्ही लवकर सांगितलं असतं तर मी घेतलं असतं. पण उद्या मी घेऊन ठेवतो ते प्रेझेंटेशन मध्ये बियॉन्ड द बॉर्डरचं. ठीक आहे ना. मी काही प्रेझेंटेशन अपडेट नाही केलेलं. पण प्लीज आता बियॉन्ड द बॉर्डर आपण टेबल बनवूया 4-5 आणि थांबूया प्लीज. ओके, थोडासा फास्ट.
4च झाले का? एक 5वं पण घेऊन टाकू प्लीज. एक ग्लास पाणी घेतो हा मी, 1 मिनिट फक्त. क्लास चालू आहे. डन सर. ओके ओके ओके. नंदिनी. झालं असेल असं मी समजतो. प्लीज प्लीज कोणीतरी मला उत्तर दे. डन सर. डन सर. ओके ओके. एकच मिनिट फक्त. कुठलं एखादं कॅल्क्युलेशन नाही आलं असं कोणी सांगेल का? म्हणजे मी ते समजून सांगतो. हं. काय सर, सगळे आले. हं. ओके एक मिनिट. फक्त मी कोणाला तरी रिक्वेस्ट करतो. मला कोणी पेमेंट केलं माहित नाही. आता एक जस्ट मला मेसेज दिसतोय. मला पर्सनल माझ्या आहे ना नंबरवर नका कधीच पेमेंट करत जाऊ. फक्त एक रिक्वेस्ट करतो. एक दोन ताईंकडनं होतं. कारण काय होतं, मला पण थोडासा इन्कम टॅक्सचा इश्यू असतो माझ्यासाठी पण स्वतः. म्हणून जे काय असेल ना ते पर्सनल वर कधीच करू नका. शक्यता ठीक आहे चुकून झालं तर मी पण नंतर ट्रान्सफर करून देतो ते.
हर्षदा तुम्ही केलं का? हा हा हो सर. पर्सनल नंबर कारण मला आहे ना, मला पण माझा इन्कम टॅक्सचा इश्यू असतो ना, म्हणून ते ना नाही ठीक आहे, काय हरकत, मला जस्ट आत्ताच मेसेज दिसला तो, म्हणून मला काही लक्ष नाही, नाही काय हरकत नाही. म्हणून आपलं जे संस्थेचं आहे ना, संस्थेच्या ह्याच्यावर केलं तर तिकडे अकाउंट, आता ठीक आहे मी ट्रान्सफर करून देईल, पण ते पुन्हा परत ते नंतर इन्कम टॅक्स साठी ना, मग ते पुन्हा परत अकाउंटबिलिटी मध्ये पुन्हा परत मग ते आले कुठे गेले कुठं ते सर्व नंतर हे होतं. खूप साऱ्या कॉन्ट्रावर्सी होते. सीए ला नंतर ते द्यावं लागतं. जस्ट मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट, थोडस मला एक अर्जंट आलंय, तेवढा एक मला नंबर लिहून घेऊ द्या. एक मिनिट फक्त, आणि मग पुन्हा परत तुमच्याकडे येतो मी. पोर्षे आणि सूर्यवंशी 93 56 97 84 59 20 ओके ठीक आहे. सो कंटिन्यू करू प्लीज, इकडे लक्ष द्या सर्वजण. मी काय सांगत होतो, इकडे लक्ष द्या. हा, सर्व जमले का? कुठलं नाही जमलं मी समजून सांगतो, आणि एक मला अजून एक आठवलं होतं म्हणून ते समजून सांगतो. हर्षदाताई जमले सर्व? भाग्यश्रीताई, अर्च अर्चनाताई, रोहिणीताई, अबोलीताई, दर्शनाताई, सुषमा, हा सुषमाताई, जमलं का सर्व? आले? क्लिअर आहे? मनीषाताईंना काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. विद्याताई, समजलं? क्लिअर तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही, ओके. जस्ट थोडासा एक्स्ट्रा नोट पेज घेतला, त्याच्यावर 2-4 कॅल्क्युलेशन केले तरी आपल्याला प्रॅक्टिस रोज आपण करू शकतो, आणि छानपैकी व्हिज्युअलाइज पण होईल, थोडासा प्रयत्न केला तर होईल. ओके. आणि 100% 900 पर्यंतचे टेबल, सॉरी 99 पर्यंतचे टेबल, मी 99चे बोलतो, नंतर तुम्हाला बियॉन्ड द बॉर्डर बॉर्डर तुमची वाढवता येईल, पण आता पहिले 99चे टेबल तुम्हाला हातांवर पण दिसतील, आणि ते केले पण पाहिजे, म्हणजे नंतर हळूहळू आपली रेंज वाढत जाते. सो ओके. याच्यात मला काय सांगायचं होतं, मी काहीतरी विचार करत होतो. ओके, इथं गेलं. मला मी शेवटून दुसरं कॅल्क्युलेशन होतं बघा, मला सांगा बरं काय होतं ते, शेवटून दुसरं काय होतं सांगा बरं, काहीतरी होतं ते. हॅलो, 6986 into 2. 6800, 900. हा 6986. 86. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, हे कॅल्क्युलेशन असं होतं मला वाटतं, बरोबर ना? नाही सर. सर चुकीचं लिहिलं. हा. 6986. 86. 86 असं होतं का? ओके ठीक आहे, इकडे लक्ष हा, द्या. into 2. असं, हा ठीक आहे ना, इकडे लक्ष द्या. मला हे कॅल्क्युलेशन लिहिल्यानंतर आता हे पण आलं, तर हे पण एक्सप्लेन करतं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. जस्ट मला हे लिहिलं गेलं आता माझ्याकडनं, आणि मग मला लक्षात आलं की ठीक आहे, आता आपण अबॅकस टेक्निकने शिकतोय, पण मला एक जस्ट मला वैदिक मॅथमेटिक्सची पण टेक्निक आली, याला डबलिंग टेक्निक म्हणतो आपण, डबलिंग टेक्निक म्हणतो. आणि मला एक जस्ट लक्षात आलं, प्लीज प्लीज लक्ष द्या, मला काय म्हणायचंय की ह्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन टेक्निक असते, आणि असं लक्षात आलं की हे उत्तर आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. म्हणजे प्लीज इकडे लक्ष द्या, मी असं 13 लिहू शकतो, त्याच्यानं इथं 9 लिहू शकतो, त्याच्यानंतर मी इथं 72 लिहू शकतो डायरेक्ट, असं डायरेक्ट लिहू शकतो. एक कसं लिहिलं ते पण समजून सांगतो मी, असं नाही, इकडे लक्ष द्या. पण टेबल बनवण्याच्या मध्ये एक डबलिंग टेक्निक असते, की डायरेक्ट डबल करणे, एखाद्या संख्येचा डबल करणे. आता मी इथं डायरेक्ट 13 लिहिला, 9 लिहिला, आणि 72 लिहिला, अशा 3 टप्प्यांमध्ये मी आन्सर लिहिलं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता तेच टेक्निक इथं अप्लाय करून बघू. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण, म्हणजे तुम्हाला थोडाफार समजेल, किंवा थोडाफार नाही समजलं तर मी समजून सांगतो. पुन्हा परत मी इथं 13च लिहिल, इकडे लक्ष द्या, इथं 13च लिहिल, पहिली स्टेप घेतली मी. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या, कारण तुम्ही बाकीच्यांचं लक्ष नाही दिलं तर प्रॉब्लेम आहे. इकडे लक्ष द्या, मी 13 इकडे लिहिला. आता मी जेव्हा 2 अंकांकडे बघतोय ना, तेव्हा मला 79 दिसतोय. इकडे लक्ष द्या, 79 दिसतो. मी असं 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 आणि चेक पण करणार आहोत आपण. इकडे लक्ष द्या, 79 दिसतोय. आणि मी पुन्हा परत या 2 अंकांकडे बघितलं ना,
तेव्हा मला पुन्हा परत 72 दिसतो. इकडे लक्ष द्या. 72 दिसतो. 72 दिसतो. मी कुठलंही काही मनात कॅल्क्युलेशन केलं नाही, हातांवर केलं नाही, कुठेही केलं नाही, अबॅकस टूल वापरलं नाही. पण वेदिक मॅथमॅटिक पण आपल्याला असं शिकवतं. याला डबलिंग टेक्निक म्हणतो आपण. तर कदाचित हे उत्तर बरोबर आहे का कोणीतरी चेक करून घ्या, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. हे पण उत्तर बरोबर आहे ना? हे तुम्हीच सांगितलं ना? हे उत्तर बरोबर आहे का? हे उत्तर बरोबर आहे का? हो बरोबर आहे. हे पण बरोबर बरोबर आहे. आहे का? हो, एकदा बरोबर चेक आहे. करून घ्या. हे पण एकदा चेक करून घ्या. बरोबर आहे सर. बरोबर आहे का? हे पण बरोबर आहे ना? हो, दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. एक जसं आठवण आली मला, ते मी सम लिहिलं आणि म्हणतात ना की ते आपल्याकडे आयडियाज असल्या की ते व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. अरे आता आहे ना, मग मला सहज मी लिहिल्यानंतर मला लक्षात आलं, अरे डबलिंग थोडंसं लगेच काही 3 सेकंदात उत्तर आलं. ते कसं ते समजून सांगतो. आता आलंय म्हणून समोर लक्षात म्हणून सांगतो. सांगू का? सर्वजणांचं लक्ष असेल तर समजून सांगतो. हो सर इकडे चांगलं. लक्ष इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. डबलिंग टेक्निक अशी आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. डबलिंग टेक्निक अशी आहे. फॉर एक्झाम्पल 23 इकडे लक्ष द्या. आता 23 म्हटलं की डायरेक्ट आपल्याला 46 दिसला पाहिजे ही अपेक्षा असते. किंवा मी जर तुम्हाला सांगितलं की 59, आन्सर दिसतं मला 118 असं डायरेक्ट दिसतं. ही मात्र अपेक्षा आहे. पहिले बोललो ना मी तुम्हाला, काही ठिकाणी अपेक्षांची गरज असते, म्हणजे काही पात्रतांची गरज असते. तर हे पात्रता आहे, म्हणजे जसं 9 पर्यंतचे टेबल पाठ पाहिजे असं पण अबॅकस आणि वेदिक मॅथ म्हणतं. मग थोडंसं पुढे मजा येते. तसं 59चं प्रत्येकाला कळतं की हा 9चं 18 होतात, 18 होतात आणि 50चे 100 होतात, म्हणजे 118 झाले. इथपर्यंत सोपं आहे. आणि 23ला डबल 4 झाला आणि डबल 6 झाला, म्हणजे असे अंक खूप सारे असू शकतात डबलिंग मध्ये. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे मला हे दोघं जर तुम्हाला समजले असतील तर हे दोघं समजणं सोपं जाईल. इकडं लक्ष द्या. म्हणजे 23चा डबलिंग 46 झाला आणि 59चा डबलिंग 118 झाला. मग तेच दोघांचं टेक्निक इथं कसं अप्लाय होतं ते इकडे लक्ष द्या. आता थोडंसं समजून सांगतो, इकडे लक्ष द्या सर्वदा. मग इथं असा एक ऑब्झर्वेटिव्ह आणि असा एक फॉर्म्युला तयार होतो. इकडे लक्ष द्या. जर फॉर एक्झाम्पल 362, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्वदा, प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. आता याचं डबलिंग मला करायचंय. दोघं पहिले बघितलं होतं आपण. मग याचं जर करायचं असेल ना तर खूप सोपं आहे. पुन्हा परत हे बघा, 6, थांबा सॉरी माझ्याकडनं चुकलं. इकडे लक्ष द्या. 7, 2 आणि 4. फोर. इकडे लक्ष द्या. आता हे असं का, इथं 7 का आला, इथं 2 का आला, 4 का आला, त्या दोघांच्या याच्यानुसार इकडे मी तुम्हाला तो रूल सांगून देतो. इकडे लक्ष द्या. 7, 2, 4 असा डायरेक्ट आला आणि मग तोच फॉर्म्युला इथं लागू होतो. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. 23चा काय झालं होतं, 46 झाला होता. त्याच्यानंतर 59चा काय झालं होतं, 118 झाला होता. आणि पुन्हा परत मग आपण इथं या दोघांचा जो रूल आहे तो रूल मी इथं लावला आणि याच्यावरून आता इथं सांगणार आहे. मग इथं 7 झाला, इथं 2